बावधन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या वतीने या अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. तसंच जर बघितलं तर मंत्री असतील किंवा महापौर असतील हे सर्वजण या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. आणि यामधून नागरिकांचे जे काही प्रश्न असतील, नागरिकांचे जे काही डोमासाईल सर्टिफिकेट असेल, आधार कार्ड असेल, या विषयीचे म्हणजे अनेक जे काही प्रश्न आहे या माध्यमातून या अभियानातून राबवण्यात येत आहेत आणि या अभियानातून सोडवण्यात येत आहेत. चला तर जाणून घेतोय या अभियानाविषयी. बावधन येथे नगरसेवक दिलीप अण्णा वेडे पाटील यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे ते अण्णांनी केलेलं आहे आणि या माध्यमातून नागरिकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता अण्णा आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय, नक्की काय सांगाल हे अभियान आज आपण राबवताय, नक्की नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या आपण या माध्यमातून सोडवणार आहोत? महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या ज्या योजना आहेत त्या गोरगरिबांपासून शेतकरी असेल, विद्यार्थी वर्ग असेल, महिला बचत गट असेल, ज्येष्ठ नागरिकांचा वयाचा दाखला असेल, अशा माध्यमातून ज्या शासनाच्या योजना आहेत त्या शासनाचा लाभ देण्यासाठी आदरणीय आमच्या तालुक्याचे तहसीलदार चोबे साहेब यांच्या पाठीमागे आम्ही लागून शासन आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्याबद्दल मी प्रथमतः शासनाचं, तहसीलदारांच्या ज्या टीम आहे त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या आता 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी काही दाखले लागतात, त्या दाखल्यांचा या माध्यमातून उपयोग होणार आहे. ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना शासनाचे काही फायदे आहेत. उदाहरणार्थ PMPLचा 50% सवलत असेल, ST ची वाहतुकीमध्ये तिथं सवलत असेल, हे उपयोग त्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. त्याच माध्यमातून महिला बचत गटांसाठी ज्या ज्या योजना आहेत पुणे महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा समाज विकास विभाग ह्या विभागाच्या माध्यमातून सुद्धा महिला बचत गटांच्या महिलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जातो. कौशल्य विकासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, तरुण वर्गांना, त्यापासून लाईट हाऊसच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आहे शासनाचे. हे आम्ही शासनाचे आपल्या दारी, शासन आपल्या दारी ह्या उद्देशानं आम्ही या योजना या ठिकाणी राबवल्या गेले. अत्यंत चांगल्या प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. मी तर रावसाहेबांना सुद्धा हे विनंती करेल की वारंवार एक 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी असं आपण जर फॉलोअप केलं तर या भागातील सर्व नागरिकांचे जे शासकीय प्रश्न आहेत ते सोडवले जातील. त्याचप्रमाणे वारस नोंदी आहेत, शेतकऱ्यांचा सातबारा दुरुस्ती असेल, वारस नोंद असेल, अशा अनेक फेरफारच्या काही नोंदी अडकलेल्या असतील, ह्या सुद्धा या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना त्याचा फायदा झालेला आहे. सोसायट्यांचे काही प्रश्न आहेत त्या माध्यमातून सुद्धा या योजनेमुळे, या शिबिरामुळे अत्यंत उपयोगी असं हे शिबिर या ठिकाणी झालेलं आहे. आदरणीय चंद्रकांत दादा या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत आणि पुणे जिल्ह्याचे एक माजी पालकमंत्री असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने योजना ते राबवत असतात. परंतु माझ्या प्रभागामध्ये अनेक काही योजना आहेत त्या आमच्या महापालिकेच्या लेवलला सोडवल्या जाणार नाही. अशा योजना उदाहरणार्थ द्यायचं तर मिसिंग लिंक, जे आमच्या भागामध्ये DP मध्ये जे रस्ते आहेत आणि रस्ते झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा विकास किंवा त्या भागाला प्राधान्य किंवा काय म्हणायचं त्याला त्या भागाचा विकास होणार नाही. त्यामुळं मिसिंग लिंक हे होणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं सार्वजनिक व्यवस्था. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आवाहन केलं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरा, खाजगी वाहनं कमी करा, त्यामुळे इंधन बचत होईल. अशा निमित्ताने मी त्यांना एक आवाहन केलं की जी मेट्रो आहे, मेट्रो सुद्धा आता चांदणी चौकापर्यंत येणार आहे, आता वनाजपर्यंत सुरू झालेले आहे. तर आमच्या भागातून बस, शटल बस ही व्यवस्था तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे. हे एक त्यांना मी आवाहन केलं. जे मिसिंग लिंक आहे त्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून, बैठका घेऊन तो एक प्रश्न मार्गी लावा. आमच्या भागामध्ये सबस्टेशनची खूप अडचण आहे. त्या माध्यमातून दोन्ही आमदार आदरणीय भीमराव तापकीर, आदरणीय शंकरराव मांडेकर हे दोन्ही आमदार होते. त्या माध्यमातून त्यांच्याबरोबर एक मिटिंग जर लावली तर आमच्या भागाचा संपूर्ण जो लाईटचा विषय आहे सबस्टेशनचा तो सुद्धा मार्गी लागेल. ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. अजून एक महत्वाची मागणी केली की पुणे महानगरपालिकेच्या मुळा मोठा नदी हे विस्तार होतोय, सुशोभीकरण होतंय, तर आमची भूकंप पासून एक राम नदी आहे, ती राम नदीचा सुद्धा विकास झाला पाहिजे. त्याच्यावरती अतिक्रमण ही
काढली गेली पाहिजे, ही सुद्धा मी या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. पुणे शहराच्या माध्यमातून आदरणीय महापौर सुद्धा या ठिकाणी उपमहापौर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना सुद्धा या माध्यमातून आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत. त्या सुद्धा ह्या नागरिकांच्या सार्वजनिक जीवनामध्ये जे गोरगरीब असतील त्यांचे प्रश्न सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा अनेक लोकांसाठी ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्या तळागाळांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्या अत्यंत प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजे. मग ते करत असताना शासन प्रशासन हे बरोबर असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून हा उपक्रम खरं केला. त्यामुळे दोन्ही प्रशासन आम्ही प्रतिनिधी हे जर एकत्र आपण आलो तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या भागाचा नागरिकांचा विकास होऊ शकतो. त्या माध्यमातून हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेला आहे. पण एकच मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर मांडतो की अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून कधी कधी त्या कार्यालयाच्या माध्यमातून चक्रा मारून का होईना खूपशे दाखले हे वेळेतच आपल्या फाईलमध्ये आले पाहिजे. अन्यथा ज्या वेळेला आवश्यकता पडते त्यावेळेला आपण धावधाव सुरू केली. पश्चिम बंगालमध्ये झाली 93 लाख मतं कमी झाली. का? ते नव्हतीच. मी त्याला अस्तित्वात असलेली आणि अस्तित्वात नसलेली याचे 2 शब्द 1 वर्षापूर्वी डेव्हलप केले. ते माझ्या कोथरूड मतदारसंघातले माझे सगळे सहकारी मंत्र्यांचे दादा तुम्हाला किती लांबचं कळतं. आमचा SIR आम्ही 1 वर्षापूर्वीच 93 लाख मतं कमी झाली. बिहारची निवडणूक झाली 57 लाख मतं कमी झाली. आता SIR महाराष्ट्राचा आहे, एकूण 8-9 राज्यांचा आहे. याचा अर्थ असा की तुम्ही वर्षानुवर्ष मतदार असूनही पुढचे 2 महिने निवडणूक अधिकारी घरी आल्यानंतर तुम्ही फॉर्म नव्याने भरून दिला नाही तर तुम्ही एकूण दिशा निवडणुकीत मतदार नाही. आणि दुसरं आहे 2011 जी सेन्सस जनगणना व्हायची होती ती 21 झाली नाही. आणि त्यामुळे 31च्या आधी ती पूर्ण करायची आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. साधारणतः 88 मुद्द्यांचा फॉर्म आहे. 88 मुद्द्यांचा फॉर्म माझा बरोबर आहे. तो कंटाळा केला तर देशाची जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर यायची असते की देशामध्ये शेड्यूल कास्ट किती आहे, देशामध्ये दारिद्र्य रेषेखालच्या किती आहे, देशामध्ये कामगार किती आहेत, काय काय प्रश्न आहेत. ते घरावर पत्रे आहेत की कौल आहे, त्या घरावर स्लॅब आहे, इट्स ओके. घराला फरशी कसली आहे, हा काय एवढे प्रश्न सगळे मला काय माहित नाही पण आहेत. ते मलाही भरावे लागले, तुम्हाला भरावे लागतील. त्यामुळे 2 गोष्टी आगामी काळामध्ये SIR आणि जनगणना या विषयामध्ये ह्या भर उन्हामध्ये बिचारे सगळे महसूलचे अधिकारी फिरतायत. ते 3 वेळा येणार. आवाहन करतो, दिलीप वेडे पाटलांचं अभिनंदन करतो आणि 1 मिनिटे न थांबता धावत सुटतो. इलेक्शन झाली खरं तर आपण असा विचार करू की इलेक्शन झाल्यानंतर एवढी काय गडबड आहे लगेचच कार्यक्रम घेण्याची. पण दिलीप अण्णांना स्वस्थ बसवत नाही आणि नागरिकांसाठी सतत काहीतरी करायचं असतं. आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुद्धा समवेत चर्चा करून ते सारखं काहीतरी लोकांची कामं हे करा ते करा त्यांना सांगत असतात. असे आपले कार्यक्षम असे नगरसेवक आहेत की ज्यांनी मागच्या टर्म मध्ये सुद्धा अतिशय धडाडीने खूप भव्य दिव्य असं काम या भागामध्ये उभं केलं. आणि आत्ताही आज या माध्यमातून लोकांना सेवा देण्यासाठी अनेक स्टॉल्स. आणि दादा तुम्ही यायच्या आधी मी थोडेसे स्टॉल्स बघितले, अतिशय चांगले लोकांना उपयुक्त असे, जिथे वन स्पॉट सोल्युशन म्हणता येईल असे स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत. पण चांगले व्यक्ती इथे आलेले आहात, मी मनापासून अभिनंदन करते अण्णा तुमचं. आता खरं तर तुम्हाला कुठल्याही इलेक्शनला वगैरे सामोरं जायचं नाही. आताच इलेक्शन झाली, भरघोस मताने तुम्ही निवडून आला, तरी सुद्धा तुम्ही गप्प न बसता एक छान सुविधा लोकांना दिलेली आहे. खर तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक राज्य सरकारने एक चांगला निर्णय घेतला. तो म्हणजे असा घेतलेला आहे की शासन आपल्या दारी जो हा कार्यक्रम शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये होत होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज जे रयतेचे राज्य होते त्यांना सर्वच समाजाची सर्व थराती इतरभूत माहिती असणारी त्या राजाच्या नावाने या ठिकाणी हे शिबिर या ठिकाणी आयोजित केले. समाधान म्हणजे सर्वांचं समाधान करण्याचा प्रयत्न राज्य सरकार या ठिकाणी करत आहे. आपण पाहतो की या ठिकाणी आपण जर बारकाईने जर पाहिलं
तर मी माझ्या मतदारसंघामध्ये किमान 5 ठिकाणी दादा हे शिबिराचं आयोजन केलं. शासन अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. म्हणजे शासनाला मी बिलकुल कधी दोष देणार नाही, परंतु ज्या नागरिकांच्या हितासाठी ठेवलेला असतो तितका प्रतिसाद त्या ठिकाणी त्या शिबिराला मिळत नाही. आज या ठिकाणी नक्कीच मोठं शिबिर घेण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये खरं तर आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी त्यांचा वेळ त्यांचा जर विचार केला तर एका दिवसाचा किती खर्च होऊ शकतो, मला वाटतं इथपर्यंत आपण जायला पाहिजे की त्या शिबिरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली पाहिजे. आज मी त्या स्टॉलमध्ये गेलो नाही, परंतु मी जाताना मी प्रत्येक स्टॉलला भेट देत असतो, प्रत्येक स्टॉलमध्ये विचारपूस सुद्धा करत असतो आणि अशा प्रकारचं चांगलं नियोजन या ठिकाणी शासनाकडून केलं जात असतं. परंतु प्रत्येकाने या योजनेचा फायदा घेतला पाहिजे, होत असतं. आजचं सुद्धा शिबिर या ठिकाणी दिलीप वेडे पाटील आपण घेतलं. मनापासून मी तुमचं अभिनंदन करेन आणि तुम्हाला धन्यवाद सुद्धा देईन की आपण प्रत्येक कामामध्ये अग्रेसिव्ह मध्ये भाग घेत असतात. चांगले आहे ते जनतेपर्यंत आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी काम करत आहे. सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्याला याची पूर्ण माहिती आहे किंवा कशा प्रकारे योजनेचा लाभ घ्यायचा हे सर्वस्वी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबिर आयोजित केलं. कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तहसीलदार साहेबांनी शिबिर या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये अनेक लाभार्थींना लाभ देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. मी जास्त बोलणार नाही, कारण की शेवट प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं असतं. परंतु आता मे महिना झाला, शाळेचे रिझल्ट लागल्यात आणि दादा आता खऱ्या अर्थाने पालकांची आणि विद्यार्थ्यांच्या ज्या महत्वाच्या समस्या असतात की त्यांना कुठे ऍडमिशन घ्यायचं असतात, वेगवेगळे जातीचे दाखले असतात, डॉक्युमेंट सर्टिफिकेट असतं किंवा उत्पन्नाचे दाखले असतात, ते मिळवण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात. म्हणजे पौड या ठिकाणी जावं लागतं. परंतु तहसीलदार साहेबांनी मागच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी महापौर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी एक खिडकी सेपरेट चालू केली, त्याबद्दल तुमचं मी मनापासून तालुक्याच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वसामान्य लोकांना ज्यावेळेस पौडला गेलो तर एखादा दाखला पाहिजे असेल तर कुठे अर्ज करावा, काय करावा आणि कधी व्यापारात यायचं हे कळत नव्हतं. परंतु तहसीलदार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी गेल्या वर्षापासून त्यांनी जॉईनिंग झाल्यापासून हे काम हाती घेतलेलं. त्यामुळे अनेक पालकांचा आणि विद्यार्थ्यांना खूप मोठं त्याचा एक सहानुभूती मिळत आहे किंवा त्यांची कामं होत आहे. या व्यतिरिक्त दिलीपांना तुम्ही सांगितलं की या ठिकाणी पूर्वी पीएमआरडीत काही भाग होता, तो आता महानगरपालिकेत आलाय. त्यामुळे पूर्वीचा पीएमआरडी डीपी कॅन्सल झालेला आहे. परंतु हे होत असताना जे काही तुम्हाला आता सहकार्य लागेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. मागच्या काळात भीमरावांना आम्ही या ठिकाणी दोघांनी व्हिजिट दिली होती. ज्यावेळेस काही पाणंद रस्ते, जरी बिल्डिंग कुणाचं सँक्शन घेतलं असेल तरी पाणंद रस्त्यावर आणि वड्या नाल्यावर कोणाला बांधकाम करता येत नाही, ते प्रवाह कोण बंद करू शकत नाही. राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साहेब तुम्हाला मोठं काम करावं लागणार आहे. राम आणि या शिबिराला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आम्हाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद. या अभियानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर असं ठेवलेलं आहे. ते का ठेवलं असावं बरं? कारण की सगळीकडे आपण जर पाहतो तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं किंवा आता राजा शिवाजी चित्रपट पाहिला तरी आपल्या अंगावर रोमांच राहतात. ते महाराजांच्या युद्धांमुळं, ढाल तलवारीचं युद्ध असेल, तीर बाणांचं युद्ध असेल, त्या युद्धांमुळे आपल्या त्यांच्या थरारक रोमांचक युद्ध कथा आपल्याला माहित आहे, त्यामुळे आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. पण हे महसूल खात्याच्या अभियानाला म्हणजे जिथे शेतकरी वर्गाचा जास्तीत जास्त संबंध येतो तिथं छत्रपती शिवरायांचं नाव का दिलं याचं कारण सुद्धा या पुण्यामध्ये. तो खळाळता प्रवाह पुण्यामधून ह्या राम नदीचा आणि मुळमुठेचा पुण्यामधून वाहील आणि पुण्याला टेकड्यांमुळे आणि नदीमुळे जे सौंदर्य आहे ते पुन्हा बहाल होईल असं मला मनापासून वाटतं. तर एकंदरीत सांगायचं तर महसूल खातं अजूनही शहरीकरण असलं तरी त्याच्या तुमचं व्यथा मांडण्याचं हे माध्यम आहे. म्हणून भाग्य समजतो की आम्ही ह्या खात्यामध्ये आहोत. आज दिवसभर अभियान आहे, त्या अभियानाचा सगळ्यांनी लाभ उठवावा. जे जे प्रश्न असतील हे अभियान जरी एक दिवस असेल पण दादांच्या साक्षीने मी तुम्हाला आश्वासन देतो, प्रतिज्ञा घेतो की जोपर्यंत माझा कार्यकाळ अपर जिल्हाधिकारी म्हणून आहे, माझं कार्यालय सकाळी 10:30 पासून संध्याकाळी अक्षरशः 7 वाजेपर्यंत हे दररोज अभियान म्हणूनच राहील. आपण कधीही मला भेटा, मी आपल्या सेवेशी राहील.
एवढी कटिबद्धता सांगतो आणि मी रजा घेतो. धन्यवाद. तसं जर बघितलं तर हे अभियान राबवण्याकरता मुळशी पौड तहसीलदार विजयकुमार चौबेजी यांचं देखील सहकार्य मोठ्या प्रमाणात इथे दिसतंय आपल्याला. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. काय सांगाल सर, आपण हे जे काही अभियान राबवतोय या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचताय, त्यांचे प्रश्न आपण मार्गी लावताय, काय सांगाल एकंदरीत अभियानाविषयी? येस, आज आपण या ठिकाणी पाहतोय की मराठा मंदिर या ठिकाणी आमच्या तालुक्यातील म्हणजे 6वं शिबिर आहे. आणि जो आपला माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, त्यांचं जे विजन आहे की बाबा ज्या सुविधा आहेत त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तर हा उद्देश ठेवून हा जे तालुक्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी हे कार्यरत आहेत. केवळ ह्या महसूल विभागच नाही, त्याच्याबरोबर कृषी विभाग आहे, त्यानंतर भूमी अभिलेख विभाग आहे, पुन्हा ग्रामीण विकास विभाग आहे. अशा सर्वच विभागांचा समन्वय करून आम्ही या ठिकाणी आपण पाहतोय की स्टॉल लावलेले आहेत. सामान्य नागरिक त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. याचा अंतिम जो घटक आहे म्हणजे त्या समाजाचा अंतिम घटक हा सामान्य नागरिक आहे, त्याला याचा फायदा झाला पाहिजे या उद्देशाने हे 6वं शिबिर आम्ही आज आयोजित केलेलं आहे. आणि नागरिकांचा देखील उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभलेला आहे. या भागाचे जे विद्यमान नगरसेवक आहेत दिलीप अण्णा वेडे पाटील साहेब, माझ्या समवेत अगदी खांद्याला खांदा लावून त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही आजचं शिबिर यशस्वी केलेलं आहे असं मला वाटतं. नागरिकांना आपण काय आवाहन करताय? नागरिकांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आज हे शिबिर आहे, या निमित्तानं या ठिकाणी शासन आपल्या दारात आहे, तर या ठिकाणी कृपया आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा. आपल्या ज्या काही अगदी वैयक्तिक अडचणी असतात, साध्या गोष्टी असतात की आधार कार्डातली दुरुस्ती असते, रेशन कार्ड आता डिजिटल झालेलं आहे, ते आपण अपडेट करून घ्या. या व्यतिरिक्त आपल्या 7/12 काही दुरुस्ती असते ती करून घ्या. आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं की आता जो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जो लागलेला आहे, तो येऊन आपला तपशील या ठिकाणी तपासा, आपला तपशील आपल्या या ठिकाणी द्या व आपला मतदानाचा हक्क आहे तो अबाधित राखा असं मी नागरिकांना आवाहन करतो. आजचा हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान. आधी महाराष्ट्र शासन आपल्या दारी असा हा कार्यक्रम असायचा आणि आता त्या कार्यक्रमाचं नाव बदललेलं आहे. कृषी विभाग आहे, आधार कार्ड पुरवठा विभाग, निवडणूक विभागाचं एक सगळ्यात मोठं काम आपल्याकडे आहे आणि भूमी अभिलेख विभाग आहे. आपला हा जो काही परिसर आहे इथे सर्वात जास्त कामं ही भूमी अभिलेखचीच असावीत असं मला वाटतं. बरोबर आहे ना? तर अशा अनेक कामांसाठी संपूर्ण पुणे शहरामध्ये असे अभियान राबवणार आहोत आम्ही सगळेजण, असे आदेशच आम्हाला आमच्या दादांकडनं मिळालेले आहेत आणि त्या पद्धतीने सगळीकडे पुणे शहरात असे कार्यक्रम चालतील. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे सुद्धा अधिकारी असतील आणि संपूर्ण शासनाची कामं आपल्याकडे जी काही आमच्याकडे अपेक्षा असतील, तुमची प्रलंबित जी काही कामं असतील ती अधिक वेगाने कशी होतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आपण हे अतिशय स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे वेडे पाटील, आणि यासाठी मी तुमचे सगळ्यांचे इथं कौतुक करते आणि उपस्थित सर्वांचे, शासनाचे जे कोणी अधिकारी आले आहेत त्यांचेही आभार मानते. दादासारखे मंत्री आणि कार्यकर्ते जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीशी असतात तेव्हा कामच करावं लागतं नाही का? नगरसेवक झालं तर घरात बसायचं नाही, तुम्ही काम केलं पाहिजे असा संदेश या निमित्ताने होतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य प्रस्थापित केलं. त्याच रयतेच्या राज्याची संकल्पना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील साहेब, आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून स्थानिक गरीब माणसाच्या शेवटच्या टोकाच्या सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचल्या पाहिजे ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रकांत दादा आणि सगळ्याच मंत्रिमंडळाने घेतलेले. त्यामुळं रयतेचं राज्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मित केलं तसंच राज्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचे सगळं मंत्रिमंडळ याच भूमिकेतून काम करतं. हे दिलीप वेडे पाटील यांच्या कामातून तुम्हाला लक्षात येईल. तर मी पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेचा उपमहापौर या नात्याने या भागातील सगळ्या नागरिकांना या सुविधाचा लाभ त्यांनी घ्यावा आणि सरकार या ठिकाणी आलेल्या सगळे जे काय योजना आहेत त्या इथंच त्या सोडवता येतील का हा या ठिकाणी प्रयत्न करावा. ही श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान. माझं नाव योगिता चौगुले आहे. इथे जे शिबिर आयोजन केले आहे विडे पाटील यांनी शासनाच्या सहयोगाने आयोजित केले आहेत. आम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अजून खूप सारे
दाखले भेटले आहेत. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना हे नाही का लवकर भेटलं. आमच्या आता न्यू ऍडमिशन चालू झालं. आम्हाला लवकर भेटल्यामुळं ऍडमिशन मध्ये स्कॉलरशिप पण भेटतात. आमचे कास्ट सर्टिफिकेट भेटल्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज महास्तव शिबिर अभियान वेडे पाटील यांनी आयोजन केलं आहे. तरी खूप समाजकारण करत आहेत आणि आम्हाला खूप दाखले वगैरे मिळवून दिले आणि आमच्या शिक्षणासाठी खूप लाभ होत आहेत आणि होत राहील. आणि आमचं ऍडमिशन वगैरे लवकर झाले. आम्हाला स्कॉलरशिप मिळाली. खूप असा आम्हाला उपयोग झाला आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या अभियानामध्ये जातीचे दाखले आमचा समाज वाडर समाज असल्यामुळे आम्हाला 65 सालाचा पुरावा नसताना सुद्धा बरेच वर्ष लागले या जातीचा दाखला भेटण्यास. पण या शिबिराचे आयोजन वेडे पाटील आणि शासनाच्या याच्यातून झाल्यामुळे या शिबिरामध्ये आम्हाला मुलांसाठी व आमच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, रेशनिंग कार्ड, ज्याचे आधार कार्ड नाही त्यांना आधार कार्डाची सुविधा झाल्यामुळे शासनाचे वेडे पाटलांचे फार फार धन्यवाद.